रेयांश, आज काय बनवायचं जेवायला? मम्मा आज अंडा बिर्याणी बनवायची. अंडा बिर्याणी बनवू? ठीक आहे, चालेल. चला तर मग बघूयात. तर इकडे बघा, मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ बारीकवाले घेतले, इथे मी बिर्याणी तांदूळ नाही वापरला आहे. तर आता हा तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता इकडे आपण तांदूळ धुवून घेतला आहे. आता 2 कप तांदळासाठी मी इकडे 2 ते 2.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तर आता आपण पाणी इकडे घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. याच्यामुळे काय होतं की आपला जो तांदूळ आहे तो शिजल्यानंतर पूर्णपणे मोकळा असा शिजतो. त्यानंतर 2 ते 3 थेंब तेलसुद्धा टाकून घेतलं आहे मी इकडे. आणि आता इथे बघू शकता आपला तांदूळ शिजलेला आहे. पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे, 70 ते 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यातलं पाणी काढून त्यानंतर तांदूळ एका चाळणीमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर म्हणजे आपला आता इथे 70 ते 80% आपला भात शिजलेला आहे. आता इकडे मोकळा करून घेते. त्यानंतर बघा इकडे मी अंडी घेतली आहेत, 4 ते 5 अंडी घेतली आहेत, बॉईल करून घेतली आहेत. आता ह्यांना आपण असे छोटे छोटे कट्स लावून घेऊयात. त्यानंतर बघा इकडे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 3-4 चमच तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेली अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. तर इकडे अंडी टाकून घेतली आहेत. त्यानंतर इथे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं लाल तिखट. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे मसाले वगैरे आहेत ते छान असे आपल्या अंड्यांमध्ये मिक्स व्हायला हवेत आणि थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये अंडी फ्राय करून घ्यायची. आणि त्यानंतर आपण ही अंडी बाहेर काढून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे सगळी अंडी मी काढून घेते प्लेटमध्ये. आता जे हे उरलेले तेल आहे ते आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. तर तेल गरमच आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण मोठ्या आकाराचे 2 कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेत. आता हे याच्यामध्ये ॲड करायचे आणि छान असं गोल्डन रंगावरती तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घेऊयात. त्यानंतर बघा याच्यामध्ये मी 1 चमच अद्रक लसूण ठेचून घेतलं आहे, ते सुद्धा इथे ॲड केलं आहे. त्यानंतर एक कट केलेली हिरवी मिरचीसुद्धा घेतली आहे. त्यानंतर इकडे आपण टॉमॅटो कट करून घेतले 2. आता हे छान मऊ होईपर्यंत आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि कांदा टॉमॅटो वगैरे मस्त तेलामध्ये मऊ होऊ द्यायचं. तर इकडे मस्त मऊ झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमच कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं आहे. त्यानंतर 1.5 चमच लाल तिखट पावडर जी आपण घरी यूज करतो तीच इथे वापरली आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे बिर्याणीचा मसाला अवेलेबल असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता. तर इकडे मी चिकन बिर्याणीचा मसाला 1 मोठा चमचा ॲड केलेला आहे. आता हे सगळे मसाले मस्तपैकी तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. छान असं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर बघा इकडे छान एकत्र झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा हे छान असं मसाले मिक्स करून घ्यायचे आणि आता ही आपली ग्रेव्ही शिजायला ठेवून द्यायची. तुम्हाला ज्याप्रमाणे कितपत ग्रेव्ही हवे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. तर इकडे पाहू शकता आपली ग्रेव्ही मस्त अशी शिजलेली आहे. आता ह्याच्यातली थोडीशी ग्रेव्ही आपण बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे एका पातेल्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. तर आता ही उरलेली जी ग्रेव्ही आहे ती आपण आता ह्याच्यामध्येच ठेवणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण थर लावून घ्यायचे आहेत. तर आता जो आपला राईस आहे थंड झालेला ते ह्या ग्रेव्हीमध्ये आपण वरून टाकून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे छान असं मस्त सगळीकडून व्यवस्थित टाकून घ्यायचं. तर आपण अर्धा राईस ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा जी आपली बाजूला काढून ठेवलेली ग्रेव्ही आहे ती ह्याच्यावरती पुन्हा पसरवून घ्यायची, व्यवस्थित टाकून घ्यायची. त्यानंतर बघा मस्त ग्रेव्ही टाकून झाल्यानंतर इकडे मी अंडी हाफ करून घेतली आहेत आणि ती अशा प्रकारे टाकून घ्यायची. त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यावरती आणि परत आपण याच्यामध्ये थोडंसं बिर्याणी मसाला टाकून घेणार आहोत. तर इथे अर्धा चमच इतकं म्हणजे थोडंसं असं भुरभरून घ्यायचं याच्यावरती, म्हणजे छान टेस्ट येते. अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा थर लावून घ्यायचा आहे. उरलेला जो भात आहे तो त्या ग्रेव्हीवरती टाकायचा आहे आणि जी आपली अंडी आहेत तीसुद्धा अशा प्रकारे टाकून घ्यायची, ठेवून घ्यायची त्याच्यावरती आणि त्यानंतर परत त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची. इथे तुम्ही पुदिना पण यूज करू शकता. पुदिनाची पानंसुद्धा कट करून इकडे टाकली तर खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथे मी 1 चमच मस्त वरून तूप टाकलेलं आहे. हे तूप हे ऑप्शनल आहे, पण त्याच्याने खूप छान असा स्वाद येतो. त्यासाठी मी इकडे थोडंसं तूप टाकून घेतलं आहे. आता आपण ह्याला छान असं दम देणार आहोत. तर इकडे मी मस्त झाकण ठेवून घेतलं आहे आणि त्याच्यावरती वजनसाठी मी इकडे पोलपाट यूज केलेला आहे. तर 10 मिनटासाठी मस्त दम देऊन घ्यायचा आहे स्लो गॅसवरती. तर मस्त अशी आपली गरम गरम बिर्याणी रेडी झालेली आहे. आता मी ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि छान अशी आता गरम गरम बिर्याणी, अंडा बिर्याणी आपण सर्व करणार आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट्स करा आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच छान छान व्हिडिओज आणि रेसिपीजसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. मस्त रहा, मजेत रहा. बाय.